नमस्कार मंडळी. कुड्याचे शेंगे असत हे वालीसारखे दिसतात ना, पण कुड्याचे शेंगे असत. कुड्याच्या शेंगांची भाजी ना आपल्या गावाकच मिळता, कारण ही रानभाजी असा. जरा कडू लागता, जरा म्हणजे काय, जरा जास्तच कडू लागता, पण वर्षातून एकदा तरी खाऊकच हवी. औषध म्हणून तरी खायची. हे ना चांगले शेंगे धुवून घेतलंय आणि असे ना जरा बारीक असे चिरून घेते बघा आडाळ्यावरती. हे का ना डिंक भरपूर असता, त्यामुळे ना कुकरला ना हे का एकदम 5-6 शिट्टे करून घेतोय आणि ना चांगले असे पिळून घेते. चला आता ना भाजी फोडणीक घालतोय. हे का काय घालूक नाही आज मी फोडणीक, फक्त जराशी मोहरी आणि कांदो टाकले बस. बरीच जणांना ही चणा डाळ टाकून पण भाजी बनवतात, ती सुद्धा भाजी ना खूप छान लागता. पण आज मी चणा डाळ वगैरे काहीच घातले नाही, बस फक्त कांद्याची फोडणी दिलंय. हळद, घरगुती मालवणी मसालो असा होय आणि मीठ टाकले. चांगली भाजी अशी ना परतून घेतलंय आणि जरासं ना पाण्याचो हपको मारतलंय आणि 10 मिनिटांना ही भाजी परत अशी शिजवून घेतोय. चला मग हय ना कुड्याचे शेंगे आता भारी असे शिजलेले आहेत. जरा ही कडू असता भाजी, त्यामुळे खोबरा जरा मी जास्तच घालतले, जरा चव बदलाक हवी म्हणून. आणि हय आपली कुड्याच्या शेंगांची भाजी भारी अशी रेडी झालेली ह्या. तुमका कुड्याचे शेंगे गावले तर तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा आणि खाऊन सुद्धा बघा. औषध म्हणून तरी खावा. आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी माझा चॅनल फॉलो करा. धन्यवाद.